सध्या आपण उभे आहोत रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे आणि गणपतीपुळेमध्ये आपण पाहिलं तर पर्यटन हे वाढत चाललेलं आहे. उन्हाळी सुट्टी पडलेली आहे, त्याच्यामुळे राज्यातून असेल देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे दर्शनासाठी बाप्पाच्या येत असतात आणि जो समुद्रकिनारा आपल्याला लाभलेला आहे त्याच्यावरती खेळण्याचा असेल आणि त्या समुद्राचा आनंद लुटण्याचा लोक प्रयत्न करतात. त्यासोबत काही भाविक आणि पर्यटक आहेत. दादा, कुठून आलात तुम्ही? सांगलीतून आलो. कसं वाटलं कोकणात आल्यावर? भरपूर छान वाटलं. काय काय बघितलं कोकणात आल्यावर? कोकणात मालवण पाहिलं, हां. सिंधुदुर्ग पाहिला, हां. परत देवबाग पाहिलं आपलं. हां. आता गणपतीपुळ्यात आलो. गणपतीपुळे आल्यावर काय वाटलं? म्हणजे काय भरपूर भावना? प्रसन्न वाटलं एकदम. अच्छा. खूप बीच सुद्धा खूप छान आहे. तुम्ही कुठून आलात दादा? आम्ही पण सांगलीतून आलो आहे. हां. इथं आम्ही अंगारखेला येतोय आलो की इतरपेक्षा पण ह्यावेळी खूप गर्दी वाटते इथं. लोक आता उन्हाळी सुट्टी पडल्यामुळं एन्जॉय करायसाठी पण भरपूर येतात. त्याच्यामध्ये सुट्टीमध्येच अंगारखे आल्यामुळं इतकं छान वाटलं की भरपूर. फॅमिली सुद्धा घेऊन आलेलो आहे आम्ही यावेळी. हां. मुलांना सुद्धा शाळेत सुट्टी पडलेली आहेत, त्यांचं सुद्धा थोडं एन्जॉयमेंट होईल आणि त्यांना काहीतरी वेगळं बघायला सुद्धा मिळेल. भरपूर छान वाटलं. पाहिलं तर गणपतीपुळेमध्ये म्हणजे पूर्ण रत्नागिरीमध्येच आपल्याला पर्यटन हे वाढताना दिसतं आहे. प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी.